मंत्र्यांच्या भानगडी फडणवीसांनी मोडीत काढल्या पाहिजेत. एक मित्र म्हणून फडणवीसांना हा माझा सल्ला आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मंत्र्यांच्या भानगडीमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा जातोय. गायकवाड आणि शिरसाटांच्या व्हिडिओ प्रकरणावरून ठाकरेंनी हे भाष्य केलंय. जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणार हे काम आहे. म्हणजे काल सुद्धा जी बॅग तुम्हीच दाखवली, त्याच्यानंतर ते धक्काबुक्की चाललेली आहे. कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते, कुठे 3,000 कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते. हे सगळे जे काय चाललेले आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत. होते नेते आहेत. म्हणूनच त्यांच्या अधिपत्याखाली हे भ्रष्टाचार, म्हणजे आपण जे म्हणतो ना दिव्याखाली अंधार, तसा हा प्रकार आहे का? की आत्ता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकार्य मंत्र्यांच्या भानगडी लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हे मी त्यांना आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय. त्यांनी हे माझं मत, हा टोमणा नाही, हा सल्ला आहे. हा टोमणा नाहीये, हे त्यांनी आधी स्पष्ट करतो, हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे. आपले जे आमदार आहेत त्याच्यामुळे कुठे तडा जातो म्हणून सल्ला उद्धव ठाकरे देतात. हे सगळ्यांना सल्ला देतात. आमदारालाच काय, निवडणूक आयोगाला देतात, हायकोर्टाला देतात, सुप्रीम कोर्टाला देतात. मला विनंती आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांना, महायुतीच्या सरकारचा कारभार योग्य चाललेला आहे. समजा अनावधानानं कळत न कळत महायुतीमधल्या काही पदाधिकाऱ्यांकडनं काही नेत्यांकडनं काही कळत न कळत चुका घडत असतील तर त्या सावरण्याची, त्यांना सुधारणा करण्याची संधी देण्याची जबाबदारी आमच्या तिन्ही नेत्यांची आहे. तिसऱ्या कोणी सल्ला देऊन आमच्या चुका सुधारायला सांगण्याची मला गरज वाटत नाही. त्या रागापोटीचं वाक्य आहे. शिंदे साहेब आले नसते तर आम्ही 2022च्या मध्य भागात आम्ही सरकारमध्ये आलो नसतो. अरे बाबा, पेपरही त्यांचा, चाकरही त्यांचा. अरे काय त्याच्या मुलाखतीवर काय बोलायचं आहे आम्हाला? जाऊ दे ना. तुम्ही ऍक्सेप्ट केलं हे महत्वाची गोष्ट आहे. आणि आतापर्यंत जे जात आहे ते म्हणजे कचरा, तो कचऱ्याच्या डब्यात टाकतायत. आणि कधीही मी एक कार्यकर्ता आहे आणि एखादी व्यक्ती, एखादा कार्यकर्ता जेव्हा पक्ष सोडून जातो त्यावेळेस त्याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण नेत्याने करायचं असतं.